मागच्या वेळेस जो काही पाण्याचा राडा झाला होता ना माझ्याकडनं, त्यातनं तर मी एक गोष्ट शिकले होते की बाकी सब कुछ बाद में करने का, पहिले पिणे का पाणी भरणे का. तर ना आज पाणी आल्या ना मी पहिलं कोणतं काम केलं असेल ते म्हणजे ना पिण्याचं पाणी भरून घेतलं होतं. सगळे हंडे भांडे पटापटा घासून घेतले आणि बॉटल्स वगैरे सगळं काही पटकन भरून घेतलं. म्हटलं मागच्या वेळेसारखं पाणी जायला नको आणि म्हणायला नको की प्यायचं पाणीच नाही भेटलं म्हणून. नंतर ना मिस्टर पण ऑफिसवरनं आले होते सकाळी. मग काय त्यांना म्हटलं आता काही सुट्टी नाही, पाणी भरून घ्या म्हणून. मग त्यांना ड्रम वगैरे भरायला लावले. तोपर्यंत मी लगेच माझं साफसफाईचं काम घेतलं होतं. ते म्हणजे ना म्हटलं चला लगेच हात बेडरूम वगैरे क्लीन करून घेऊया, म्हणजे कसं ना वरचं ना कामच मिटून जातं. पाणी वगैरे भरलं पण अजून ना स्वयंपाक बाकी होता. आता स्वयंपाक करता ना 11 वाजले होते. पण कसं आहे ना आता मिस्टर घरी येत त्यामुळे चालतंय, थोडं उशीर झाला तरी सकाळी नाश्ता वगैरे तर झालाच होता. आणि जेवणामध्ये ना आज मी मस्तपैकी भेंडीची भाजी आणि चपाती बनवणार होती. मग काय स्वयंपाक बनवून वगैरे झाला आणि लगेच जेवणाला घेतलं होतं. मी ताटं बनवत होते तोपर्यंत मिस्टरांना म्हटलं तुम्ही आंबे कापून घ्या. कसं आहे ना आता आंब्याचा सीझन संपतच आलेला आहे. मग काय आता आंबे खाऊन थोडी मजा करूया. आणि आता मिस्टरांची नाईट शिफ्ट असल्यामुळे ना दुपारचं जेवण आम्हाला मस्तपैकी सोबत करायला मिळतं. जेवण वगैरे झाली, भांडे वगैरे घासून घ्यावे म्हटलं, म्हणजे कसं किचन एकदा क्लीन केलं का टेन्शनच नाही. आणि काल जी हॉट बॅग आणली होती ना म्हटलं आज तिचा उपयोग करावा, कारण की कंबरदुखी काय अजून थांबलेली नाही. मग त्यात गरम पाणी भरून ना मी ना मस्तपैकी शेक घेत बसले होते. आणि ह्या कंबरदुखीला कोणाला काय उपाय माहीत असेल ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का.